श्री दत्त महाराजांच्या पवित्र भूमीत आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलो आहोत कर्नाटकातील प्रसिद्ध गाणगापूर येथे, जिथे लाखो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी येतात. चला या दिव्य यात्रेची सुरुवात करूया. तर गाणगापूर हे कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे नृसिंह सरस्वती महाराजांचे कर्मस्थान मानले जाते. श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार म्हणून त्यांची ओळख आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनाला शांतता आणि समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. मंडळी, आता आपण गाणगापुराच्या मुख्य रस्त्यावरती आलो आहोत. इथूनच श्री दत्तगुरू महाराजांच्या मंदिराकडे जाणारा प्रवेश मार्ग सुरू होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रसाद, फुलं, नारळ, पूजेचे साहित्य आणि दत्तगुरूंच्या फोटो प्रतिमा विकणारी अनेक दुकाने दिसतात. सगळीकडे श्री गुरुदेव दत्त यांचा जयघोष ऐकू येतो आणि भक्तिमय वातावरणाची अनुभूती इथूनच सुरू होते. चला आपण आता मंदिरात जाऊन श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊया. येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले जाते. दर्शनासाठी कितीही रांग असली तरी प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी श्रद्धा असते. गाणगापुराबद्दल आणखी एक गोष्ट खूपच प्रसिद्ध आहे. अनेक भाविकांची श्रद्धा आहे की ज्यांना भूतबाधा, करणी आणि नकारात्मक शक्तींचा त्रास असल्यास ते इथे येऊन बरं करू शकतात. केवळ दत्तगुरूंच्या दर्शनाने हा त्रास खूप कमी होतो. विशेषतः मंदिर परिसरात काही भाविक मोठ्याने ओरडताना, रडताना किंवा अस्वस्थ अवस्थेत दिसतात. स्थानिकांच्या श्रद्धेनुसार श्री दत्तगुरूंच्या कृपेने त्यांच्या अंगातील नकारात्मक शक्ती दूर होतात. दत्तगुरूंच्या कृपेने त्यांच्या अंगातील बाधा दूर होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे अनेक जण येथे सेवा, नामस्मरण, प्रदक्षिणा आणि प्रार्थना करतात. ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे आणि लाखो भाविक यावर श्रद्धा देखील ठेवतात. गाणगापुरामधील सर्वात खास परंपरा म्हणजे माधुकरी मागणे. श्री नृसिंह सरस्वती महाराज स्वतः भिक्षा मागत असत अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आजही भाविक 5 घरांमध्ये जाऊन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत भिक्षा मागतात. मिळालेलं अन्न हा प्रसाद म्हणून भक्त ते प्रेमाने ग्रहण करतात. ही फक्त भिक्षा नसून नम्रता, सेवा आणि गुरुभक्तीचा सुंदर अनुभव आहे. माधुकरी म्हणजे भिक्षा मागून मिळालेल्या अन्नाचे प्रसाद म्हणून ग्रहण करणे. माधुकरी हा शब्द मधमाशी म्हणजेच मधुकर या शब्दापासून आलेला आहे. जशी मधमाशी अनेक फुलांमधून थोडा थोडा मध गोळा करते, त्याचप्रमाणे भक्त अनेक घरांमधून थोडी थोडी भिक्षा स्वीकारतात. दे बेटा. दे त्याला बाबांना दे, बाबांना दे. आता आपण गाणगापुरामधील आणखी एका पवित्र स्थळी आलो आहोत. हे आहे भस्माचा डोंगर.
दत्त संप्रदायातील भाविकांसाठी या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. अशी श्रद्धा आहे की नृसिंह सरस्वती महाराज येथे ध्यान, तपश्चर्या आणि धार्मिक विधी करत असत. यज्ञातून निर्माण झालेल्या पवित्र भस्मामुळे या ठिकाणाला भस्माचं डोंगर असे नाव पडले. येथे येणारे भाविक श्रद्धेने पवित्र भस्म कपाळावर लावतात आणि श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद घेतात. अनेकांच्या मते हे भस्म शुभ, पवित्र आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. या पवित्र भस्माच्या डोंगराला तुम्ही नक्कीच भेट द्या. श्री गुरुदेव दत्त. मुलांमध्ये या, मुलांना छोट्या पोरांमध्ये दे, बाळाला पण दे. चल. आता आपण आलो आहोत भीमा आणि अमृजा नद्यांच्या पवित्र संगमावर. अशी श्रद्धा आहे की येथे स्नान करून श्री दत्तांचे दर्शन घेतल्यास पुण्य लाभते. इथलं वातावरण खूप शांत आणि मनाला प्रसन्न करणारं आहे. येथेच पवित्र औदुंबराचे झाड आहे. दत्त संप्रदायात औदुंबराच्या वृक्षाला अतिशय पवित्र मानलं जातं. त्यामुळे दूरदूरून आलेले अनेक भाविक या झाडाखाली बसून गुरुचरित्रांचं पारायण, दत्त नामजप आणि ध्यान करतात. इथलं वातावरण इतकं शांत आणि प्रसन्न आहे की काही वेळ इथे बसलं तरी मनाला एक वेगळी शांती लाभते. अनेक भाविकांची श्रद्धा आहे की औदुंबराच्या सानिध्यात भक्तिभावाने पारायण केल्याने श्री दत्तगुरूंची कृपा आपल्यालाच लाभते आणि मनोकामना देखील पूर्ण होतात. भीमा आणि अमृजा नदीच्या संगमावरती आता आपण आलेलो आहोत. दत्त संप्रदायात त्या संगमाला खूपच मोठं धार्मिक महत्त्व आहे. अशी श्रद्धा आहे की येथे स्नान करून श्री दत्तगुरूंचं दर्शन घेतल्यास मन शुद्ध होतं आणि पुण्याची प्राप्ती होते. मंदिर दर्शनासोबतच भीमा अमृजा संगम या ठिकाणी स्त्रियांनी दिवा लावण्याची प्रथा आहे. औदुंबर वृक्षाला नक्की भेट द्या. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. श्री गुरुदेव दत्त. आजचा गाणगापूरचा प्रवास माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय ठरला आहे. इथे आल्यावरती मनाला एक वेगळी शांतता मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर धार्मिक आणि पर्यटन ब्लॉगसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.